त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही. आणि आरोपी हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे. पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल. आज माझे लेकरं जे पोरके झालेत, आज माझा भाऊ गेला आहे, आज लहान लहान लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, चुकीच्या सांगितल्या गेल्यात, ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडं आहेत. म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ. आज कसं नियोजन केलेलं आहे सगळं? बाबांनी आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं. पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळं ते असं बोलले. खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मसाजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनवणे याला मारहाण केली, काठ्याने मारलं. त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत. हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत. आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का, चापट मारली किंवा लाकडाने मारलं म्हणून. तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोष अण्णा देशमुख यांना कॉल केला. संतोष अण्णा तिथं गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं. त्यांना पण गचंडी करण्यात आली. मग तुम्ही गावात आलात, तुम्ही चुकीचे कामं करायलात, तुम्ही खंडणी मागायलात. मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली. पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही. तर त्याच्यावर किती गुन्हे आहेत त्या आरोपींनी ज्यांनी हत्या केली त्याची पण ओरिजिनल कॉपी आम्ही गडावर घेऊन जाणार आहेत महाराजांकडं, त्यांना दाखवणार आहेत. आणि आरोपी हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे. पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल. आज माझे लेकरं जे पोरके झालेत, आज माझा भाऊ गेला आहे, आज लहान लहान लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, म्हातारी. काय करायचं आज आम्ही? कुठून आणायचा भाऊ आमचा? मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर तुम्ही म्हणले असते शिक्षा करून घ्या स्वतःला, तर काहीतरी शिक्षा केली असती. पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या गेल्यात. ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू असं आमचं आहे.